सर्व कमिटीचे खूप शुभमंगल सेवाभावी संस्था आयोजित आज राजपूत परदेशी वधूवर परिचय संमेलन। याच्या अगोदर 2 वर्ष झालं, पहिला वर्ष आहे शुभमंगलमध्ये, म्हणजे 3रे वर्ष एकूण आपले शुभमंगल सेवाभावी संस्था ही जवळपास 3 वर्षांपासून कार्यरत आहे। आज जरी त्या संस्थेमध्ये पहिल्यांदा काम होत आहे, तर हा जो एक कार्यक्रम होता, आज जवळपास आमच्याकडे 200 बायोडाटा 200+ रजिस्ट्रेशन झाले। आणि हे रजिस्ट्रेशन जरी झाले, याच्यामध्ये म्हणजे कोणत्या शुभमंगलची किंवा एक त्याची मदत नाही, सगळी टीम आहे, या सगळ्या टीमचं सगळ्यांचं सहकार्य, प्रत्येक व्यक्तीचं इथे दिसतं। याच्या मागे पण आहे, पाठीमागे, याच्या पाठीमागे जे असे काही हात आहे असे, त्यांचं पण योगदान आहे, त्यांचं पण विशेष सहकार्य आहे। तर सगळ्यांच्या सहकार्याने आपण आपल्या घरात एक लग्न घेतो, किती तारांबळ आपल्या सर्वांना माहिती आहे। हे 200 लग्न म्हणजे 200 लग्नच म्हणता येईल याला। तर हे 200 लग्नासाठी संपूर्ण आमच्या टीमने मदत केली, मेहनत घेतली। आम्ही काय केलं आहे, दिवसाचे रात्राचे दिवस केला, 2-2 वाजता आम्ही जागलो अक्षरशः। कारण घरचं लग्न असतं, त्या वातावरण त्या मंडळीवर कसं असतं घरातल्या, परिवार सगळा आमच्या सोबत होता, त्या परिवाराने मेहनत घेतली। आणि त्या परिवाराचा एक फळगा आहे तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळालं। तुम्ही आता एकूण किती समाज बांधवांनी आपल्याकडे नोंदणी केली, अजून आज किती त्यातले किती यशस्वी झाले, किती जुळले गेले? जुळले अजून नाही काढणार। ते जुळण्याचं कसं आहे, आता त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, आपण काय करतो, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण एक समिती ठेवत असतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोणती समिती नाही, समिती, तर त्यांची जुळणी आपल्याला नंतर कळेल। ते आता एकूण नोंदणी किती झाली होती? नोंदणी 200+। आजच्या संमेलनाच्या माध्यमातून आपण समाजाला काय आवाहन करणार? समाजाला तर ते बघा, माझं एक तुमच्यासारखं एक चॅनल आहे छोटंसं माझं समाजासाठी, आणि त्याचं नाव करत असतं। पण आता तुम्ही सगळे पत्रकार, तुमचा आभार सगळ्या पत्रकार बंधूंचा, तुमच्या सगळ्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आभार समाज बांधवांना सांगू इच्छितो। बघा, मी एक समाजवेडा माणूस आहे, वेळच म्हणता येईल त्याला। माझ्याकडे काहीच नाही, सांगतो मी तुमच्या व्हिडिओ, काहीच नाही माझ्याकडे, घर नाही, शेती नाही, वाडी नाही, मी दिवस राहतो समाज 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 समाज। पण तुम्ही समाजाची विकासाची धुरा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतली। अजून नवोदित जे मुलं मुली लग्नाला आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये किती विद्यार्थी, कोणते पोस्टवर आतापर्यंत शिकलेले, मुलामध्ये किती आहे, मुलीमध्ये किती आहे, कोणते पोस्टवर ते आता बघा, डॉक्टर जवळपास MBBS BH MS असे सगळे मिळून आमच्याकडे 15+ डॉक्टर त्यांचे रजिस्ट्रेशन झाले। IT इंजिनियर जवळपास 35-40, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब आले 7-8, त्याच्यानंतर उद्योजक, प्रायव्हेट सेक्टर असे जवळपास असे सगळे मिळून, आणि शेतकरी, आणि काही विदेश जे विदेशमध्ये आपले हजर नव्हते त्यांचा आपण लाईव्ह घेतला। त्यांचे विदेशातून 1 कोटी पॅकेज, 2 कोटी पॅकेज, 1.5 कोटी पॅकेज, तुम्ही बघितलं असेल लाईव्हमध्ये, लाईव्ह कार्यक्रम ठेवला आपण, तर ते पण जुळले। तर मग त्यांच्या पालकांनी तसे समाधान व्यक्त केले। आता ते आम्ही ते सजेशन बॉक्स ठेवलंय, सजेशन बॉक्समध्ये म्हणजे त्यांनी म्हणजे आम्हाला शब्दच नाही, त्यांनी शब्दाचे भाग लिहिलेले त्यांनी। समाजासाठी 100चं आहे माझं पण। आणि हा, हे 3 वधूवर झाले, 3 वधूवर मग तुम्ही सांगाल काय जुळलं, तर 3 वधूवर 120 आहे ना, 120 वरांचे लग्न जुळलेले 3 वधूवर मिळून। सर, आपल्या कार्यकारिणीमध्ये किती सदस्य आहेत? आमच्या कार्यकारिणीमध्ये हे जे ते सगळे सदस्य आमचे टोटल सांगा। मराठवाड्यातून किती लोक हे आले होते? मी तर म्हणतो महाराष्ट्रामधून आले होते। हा, महाराष्ट्राने बाहेरून आले, बाहेरून पण आले, महाराष्ट्राच्या बाहेरून पण आले, गुजरातचे आले, कोणी ते कुठं सुरतून आले, मध्य प्रदेश, विदर्भ, आणि ते मी विदेशमधून ते बायोडाटा आले, ते म्हणजे आम्हाला। कितवा वधूवर परिचय संमेलन मिळालं? तिसरा। राजपूत समाजामध्ये किती पोट जाते? पोट जाते आमच्यामध्ये बघा, आमचं जो हा वधूवर संमेलन होता, आमचा राजपूत परदेशी, राजपूत हिंदी भाषिक, राजपूत मराठी भाषिक, हा तिघांचा मिळून। प्रमुख पाहुणे कोण उपस्थित? आता बाहेर गावून जे लोक आले, समजा तुम्ही म्हणता महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आले, त्या लोकांची व्यवस्था आपण केली का मग संस्थेच्या वतीने? हो, सगळ्या टीमनी केली होती व्यवस्था, सगळी जेवणाची, सकाळी चहा, नाश्ता, ज्यांना उपास आहे उपासाचा साबुदाणापासून जेवणानंतर अजून चहा, सगळी व्यवस्था केली त्यांनी। अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांवर, आणि समाजासाठी मी सतत 25 वर्षापासून सतत काम करत असते। आमचे असेच वर्षभर समाजाचे भरपूर कार्यक्रम होत असतात, त्यातला हा एक महत्त्वाचा म्हणजे वधूवर परिचय मेळावा, जो ह्याचा 3रा वर्ष आहे। आणि आम्ही यशस्वीरित्या आतापर्यंत 120 लग्न जुळवले। आतापर्यंत आमचा अनुभव जो आलाय तो चांगलाच आला, म्हणून ह्या पुढेही आम्हाला चांगलाच अनुभव येईल। हे सगळं काम आम्ही टीमवर्कमध्ये करतो, सगळ्याला डिवायजेशन करतो, कोणी कोणतं काम करायचं ठरवून दिलेलं असतं तोच काम करतो, आणि काम यशस्वीरित्या पार पाडतो। ह्यामागे आजपर्यंतचा जो काही विचार आहे तो मंगलभाऊमुळे पुढे आलेला आहे।
बाकीचे जे आहे टीमवर्कमध्ये ज्याचा त्याचा विचार इथे मांडला जातो आणि सगळ्यांच्या विचारातून एक मोठा कार्यक्रम चांगला यशस्वीरित्या पार पाडला जातो. ह्यापुढेही आम्ही अजून कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करतोय. जानेवारी महिन्यामध्ये महिलांचा एक हळदीकुंकवाचा कार्यक्रम स्पेशली महिलांचा घ्यायचा विचार करतोय. असाच समाजामध्ये हा एक प्रबोधनाचाच कार्यक्रम आहे की जेणेकरून आतापर्यंत आमच्या समाजामध्ये प्रत्येक वधूवर मेळावे होतात, पण आमच्या समाजामध्ये वधूवर मेळाव्यासाठी महिला किंवा आमचे राजपूत लोक पुढे येत नसते. पण हा एक त्यांना एक संदेश आहे की तुम्ही पुढे या, तुमच्या मुलांचे, पालकांचे. आणि काय होतं, आतापर्यंत मुलांचा विचार केला जात नव्हता की तुम्हाला कसं पाहिजे. आता इथं आल्यावर मुलं स्वतः सांगतात की आम्हाला कशा फील्डची मुलगी पाहिजे, कशा फील्डचा मुलगा पाहिजे. मुलीचे पालक नेहमी अपेक्षा करतात की माझ्या मुलीला सरकारी नवरा मिळाला. तर याबाबत तुमचं काय म्हणतं, तुम्ही मुलींना काय आवाहन करणार याबाबत? नाही, आतापर्यंत तुम्ही परिचयामध्ये होते नव्हते माहीत नाही, पण मुलींनी असंही काही हे केली, मला समजून घेणारा पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे आणि कुठल्याही फील्डचा असला तरी चालतो, पण त्यांनी म्हणजे तो स्वतः जर नोकरी करणारा असेल तर मलाही नोकरी करू द्यावी, हीच त्यांनी अपेक्षा ठेवली. बाकी कसलीही अपेक्षा ठेवली नाही. दोघंही एकमेकांच्या विचारांनी आणि पालकांच्या विचारांनी जर जुळणार असेल तर वधूवर मेळाव्यातून असे बरेच जुळू शकतात लग्न, जेणेकरून दोघांचे विचार एकत्र आले. काय होतं, खूप जण नोकरीच्या ह्यामुळे बाहेर पडतात, समाजाशी निगडीत नसतात आणि ह्या कार्यक्रमामुळे ते समाजाशी निगडीत होतात, त्यांची ओळख होती. आणि एकच उद्देश आहे की ह्यामधून समाजामध्ये त्यांची ओळख व्हावी आणि समाजालाही कळावं की आपले लोक बाहेर देशाला पण आहे, बाहेर राज्यात पण आहे, विदर्भात पण आहे आणि ते इथे येऊन परिचय देतात. म्हणजे त्यांनाही आपल्याकडनं अपेक्षा आहे की बुवा ह्या वधूवर मेळावा हा चांगल्याच प्रकारे होतोय आणि इथे चांगलेच लग्न जुळवल्या जातात. आम्ही सहसा करून जुळवण्याचाच प्रयत्न करतो. तुमच्या संस्थेच्या वतीने मुलीवालीला त्यांच्या एकमेकांशी संपर्क क्रमांक तुम्ही दिले का? काय संपर्क क्रमांक दिले का तुम्ही मुलावालीला? हो, सगळ्यांना पुस्तिकेमध्येच सगळं डिटेल दिलेलं आहे. आणि आम्ही आत्ताच ती नवीन वेबसाईट जी उघडली ती मंगल ह्याच्यासाठीच आहे, तर त्याच्यावर जे काही रजिस्ट्रेशन आता झाले ते आज इथे झाले, पण वर्षभर जे काही रजिस्ट्रेशन त्याचंही आम्ही काउन्सिलिंग करून त्यांचे लग्न जुळवण्याचा कार्यक्रम करतो. तुमची काही फी वगैरे असते का रजिस्ट्रेशन? हो, 500 रुपये फी आहे. एक नॉमिनल फी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेवण, नाश्ता सगळं इथे करू शकता. एक पुस्तक छपाई, बाकीचं सगळं टीमच करते. पण 500 रुपये रजिस्ट्रेशन फी अशी आहे की समाजाचं पहिलं कॅलेंडर, त्यात पुस्तक, जेणेकरून प्रत्येक जो कॅन्डिडेट इथं आला त्याच्या घरापर्यंत ती माहिती जाते आणि जर इथं त्याला काही कळालं नाही तर पुस्तकातून माहिती मिळते की बुवा हा आहे, त्याच्यावर फोन नंबर वगैरे सगळे दिलेले आहेत. म्हणजे स्वतःही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून जुळू शकतो. आपलं नाव मॅडम? आपलं नाव? भाग्यश्री राजपूत, शहर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एक सामाजिक कार्यकर्ते. थँक्यू.